आ, भीमाच्या पायवाटेची जराशी धूळ मी आगे, नदी नाले ओढ्यातली झुळझुळ मी आगे. वामन दादा लिहितात की भीमाच्या पाय वाटेची जराशी धूळ मी आगे, नदी नागी ओढ्यासम झुळझुळ मी आगे. लभे लवचिक होऊनी लभाळा जरी बामन, पण मला छळती तयासाठी उद्याचा सूड मी आगे, तयासाठी उद्याचा सूड मी आगे. के टिकवा अभंग एकी बाबांचा पक्ष आहे. 1 जानेवारीला दगड खाल्ली की नाही? अरे खाल्ली की नाही 1 जानेवारीला दगड? खरं बोलायचं, बुद्धांनी सत्य बोलायला सांगितलं. खाल्ली तर खाल्ली बा, खाल्ली की नाही? कोणी कोणी खाल्ली? आम्ही खाल्ली पण आणि मारली पण. क्या कि हम जो चलते गए तो देखने वालों का दिल मचल जाता है, और हम जो ठहरते गए तो 3 तारीख को पूरा भारत बंद हो जाता है, पूरा भारत बंद हो जाता है. म्हणून वामन दादांचं हे सुंदर गाणं आपल्या समोर ठेवतोय. काय के टिकवा भंग एकी बाबांचा पक्ष आहे, टिकवा भंग एकी बाबांचा पक्ष आहे. तलवार नका उपसू आईचे वक्ष आहे, फुटले त्रे पंख परी उडता येईन अजूनी. म्हणून आज की त्या भीमा माऊलीचे या घरट्याकडे लक्ष आहे, या घरट्याकडे लक्ष आहे. त्यावेळी की समाजाचं नेतृत्व आंबेडकर करत होते, आणि आजही समाजाचं नेतृत्व आंबेडकर करतायत. म्हणून माझे वडील चंद्रकांत निर्भवणे लिहितात की शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे, कार्य तयाचे निस्वार्थी आणि पाक आहे. म्हणून त्या जातीवाद्यांना मनुवाद्यांना तयाचा धाक आहे, आणि प्रकाशजी आंबेडकर खऱ्या अर्थानं या भारत देशाचं नाक आहे, या भारत देशाचं नाक आहे. म्हणून वामन दादांचं गीत काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. आठवा आपल्या आजा पंजांचा काळ. त्यावेळी प्रकाशजी पवार लिहितात नुसती यांची काडी मोडली यांना विटाळ व्हायचा, नजरेशी नजर भिडली यांना विटाळ व्हायचा, अंगावर सावली पडली यांना विटाळ व्हायचा, चुकून देवळाची पायरी चढली यांना विटाळ व्हायचा. पण 14 एप्रिल 1891 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. पुत्र भीमाईला झाला, पुत्र रामजी बाबांना झाला, पुत्र भारत वर्षाला झाला. आज आमच्या जीवनात सोन्याचे वारे वाहू लागले ते फक्त एकमेव कारण आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. म्हणून काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने.
पण आज मुजरे, आता मुजरे गेले जय भीमाला, आता स्वाभिमानाने जय भीम म्हणतो, बोलतो की नाही आपण. एकदा जोरदार घोषणा झाली पाहिजे, हात सगळ्यांच्या वरती. कारण महापुरुषांची घोषणा देताना हात गगनाला भिडलेच पाहिजे. हात सगळ्यांच्या वरती. बाबासाहेबांवर जेवढे प्रेम करतात, बाळासाहेबांवर जेवढे प्रेम करतात, सर्वांच्या हात वरती. घोषणा जोरदार झाली पाहिजे. मनुवाद्यांच्या चड्ड्या पिवळ्या झाल्या पाहिजे अशी घोषणा झाली पाहिजे. बाळासाहेब येणारे तेव्हा आधीच घाबरले सगळे. बोला जय भीम. आज जय भीम तुम्हा करती. हात सगळ्यांच्या वरती, टाळ्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे, सर्वांच्या टाळ्या, सर्वांच्या. अरे माझ्या भीमाच्या प्रतापाने आज जय भीम तुम्हा करती. माझ्या भीमाच्या प्रतापाने आज जय भीम आम्हा करती. माझ्या भीमाच्या प्रतापाने आज जय भीम आम्हा करती. माझ्या भीमाच्या प्रतापाने काल मुजरेच गेले रे माझ्या मेलेल्या बापाने. आज मुजरे तुम्हा करती. आज जय भीम तुम्हा करती. माझ्या भीमाच्या प्रतापाने आज जय भीम आम्हा करती. बँजो वाजवा, बँजो. प्रतापाने आज जय भीम आम्हा करती. माझ्या भीमाच्या प्रतापाने साहेब बँजो वाजवा ना, बँजो. मातीत दडलेलो, हो तो मातीत रगडलेलो, हो तो मातीत दडलेलो, दडलेलो, हो तो मातीत रडलेलो. हो तो मातीत दडलेलो, हो तो मातीत रगडलेलो. आठवा आपल्या आजा पंचांचा काळ काय परिस्थिती होती. ये शानो शौकत नहीं थी, ये स्टेज नहीं थे, ये कुर्सियां नहीं थी. ही पुण्याई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि त्यांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आपल्या सोबत त्यांचेच नातू प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आलेले आहे. का जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. कारण माझे वडील लिहितात की जागो जय भीम वालो, अब कभी सोना नहीं. आता तुमच्या घरापर्यंत यायला लागले हे लोक. जागो जय भीम वालो, अब चैन से सोना नहीं, वक्त का तकाजा है, अब कभी रोना नहीं. अरे प्रकाश अंबेडकर जी आए हैं जीवन में, उनको अभी खोना नहीं. और जो चाटते हैं मनुवादियों के तलवे, उनके मैयत में कभी जाना नहीं, उनके मैयत में कभी जाना नहीं. मातीत दडलेलो, हो तो मातीत रगडलेलो. रडलेलो, मातीत रडलेलो. हो तो मातीत दडलेलो, हो तो मातीत रगडलेलो. पडा आमचे सोनेच गेले रे, आमचे सोने तुमचे सोनेच, तुमचे सोनेच केले रे. एका मोठ्या सरापाने
पनि पम पम गम पनि सा गम पनि सा पम पम गीताचा शेवट सादर करतो. या गीताचे कवी महाकवी वामनदादा लिहितात काय त्या जातीच्या सापाचे त्या जातीच्या सापाचे सापाचे, जातीच्या सापाचे त्या जातीच्या सापाचे बाबासाहेबांनी जातीच्या सापाचे तोंड ठेचले, मनुस्मृती दहन केली. पण आज या देशाचं सरकार तीच मनुस्मृती लागू करायच्या दिशेने चाललेली आहे. मोठमोठ्या उद्योगपतींचे 10 लाख 60 हजार करोड माफ केले जातात, पण शेतकऱ्यांना इकडे न्याय मिळत नाही. हे दुर्दैव आहे. ज्या शिवाजी महाराजांनी सांगितलं की माझ्या घोड्याच्या टापाखाली या देशातल्या शेतकऱ्याच्या भाजीचं देठही आलं नाही पाहिजे, त्या शेतकऱ्यांचे हाल आज होताना दिसतात या महाराष्ट्रात आणि या देशात. हे दुर्दैव या देशाचं आहे. आजही आपल्याला राजा कळाला नाहीये. मला असं वाटतं या ठिकाणी राम मंदिराचं उद्घाटन भव्य दिव्य झालं. रामाचा वनवास 14 वर्षाचा, अरे आमचा 4000 वर्षाचा वनवास आहे. आम्हाला कोणी वाली मिळाला नाही. बाबासाहेबांचा जन्म झाला तेव्हा आमच्या अंगावर सूडबूट कोट आलेलं आहे. रामाचा वनवास तुम्हाला चालतो, आमचा 4000 वर्षाचा वनवास आम्ही काय करायचं. पण आता आम्हाला न्याय द्यायला एक नेता समोर आलेला आहे, तो म्हणजे ऍडव्होकेट डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर. एकदा जोरदार टाळ्या बाळासाहेब आंबेडकरांसाठी झाल्या पाहिजे. आणि आम्ही आता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. त्यांचा हात आमच्या डोक्यावर आहे. म्हणून त्या जातीच्या सापाचे तोंड ठेचले जरी वाम, त्या जातीच्या सापाचे तोंड खेचले जरी वामन, त्या जातीच्या सापाने तोंड खेचले गणेश शरणागत साहेब यांच्यातर्फे संप्रेमे त्या जातीच्या सापाचे तोंड ठेचले जरी वाम, त्या जातीच्या सापाचे तोंड खेचले जरी वामन. पण आज पणाव आपला उभारला रे, पणाव आपला. आता संविधान बदलायच्या भाषा करतात. संविधान मी सतत म्हणत असतो की संविधान बदलाल, लिहायला बाप कुठून आणाल. एकच बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. त्याच्यानंतर दुसरा असा महान नेता होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही, भूतो ना भविष्यती. म्हणून जे उभे त्यांनी बसून घ्यावं, जे उभे त्या सर्वांनी बसून घ्यावं. त्या जातीच्या सापाचे तोंड ठेचले जरी वाम, जातीच्या सापाचे तोंड ठेचले जरी वामन, त्या जातीच्या सापाचे तोंड ठेचले जरी वामन, त्या जातीच्या सापाचे तोंड ठेचले जरी वाम. पणाव आपला खायला जे होते जावखेडा होतो. भिवंडीला एका मुलाला मारलं गेलं आणि न्याय उलटा लागतो आमच्या विरुद्ध. कारण आमच्याकडे त्यावेळी नेतृत्व नव्हतं, आज आमच्याकडे नेतृत्व आहे. पण हे समाजाचं काम आहे त्यांच्या बरोबर उभं राहणं.
कारण तू अध्यक्ष की मी अध्यक्ष पुढारी आपसात भांडला. आमचं वाटोळं करायला कोणाची माय व्याली नाही, मी सतत म्हणत असतो. कोणी माय झाला जन्माला आलं नाही आमचं वाटोळं करणार. आमचं वाटोळं फक्त आम्हीच केलेलं आहे. कारण आम्हाला आमचं नेतृत्व कळालेलं नाहीये. हे जे बाकीचे भरकटतात मला त्यांना सांगणं पणाव आपला उभारला रे, पणाव आपला उभारला रे, त्याच धातीच्या सापाने. माझ्या भीमाच्या प्रतापाने आज धुमा करती. माझ्या भीमाच्या प्रतापाने काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने. काल मुद्रेच केले रे माझ्या मेलेल्या बाबाने. माझ्या मेलेल्या बाबाने आज मुजरे आज जय भीम तुम्हा करती, आज जय भीम तुम्हा करती. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज कमी येतोय. हात सगळ्यांच्या वरती, सर्वांचे हात वरती, सर्वांचे. आपल्या आई वडिलांवर किती लोक प्रेम करतात, सर्वांचे हात वरती. शेवटी बरं बाबासाहेबांवर आणि बाळासाहेबांवर किती लोक प्रेम करतात. ये बा आता हात जास्त वरती झाले. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सगळ्यांच्या टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे, जोरदार. आज जय भीम तुम्हा करती. टाळ्यांची जरा मजा येऊ द्या आम्हाला वर. तुम्ही आहात याच्या अनुभूती होऊ द्या सर्वांच्या. आज जय भीम तुम्हा करती, माझ्या भीमाच्या प्रताप